नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताय जाधव आणि आपण पाहणार आहोत येणाऱ्या 3 दिवसाचा म्हणजेच 4 जून, 5 जून आणि 6 जूनचा महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. हा 3 दिवसाचा अंदाजामध्ये काही अंशी बदलही होण्याचीही दाट शक्यता असते. सर्वप्रथम आपण मान्सून बाबत अपडेट जर पाहिले तर मान्सून आज केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्याचे जे पॅरामीटर्स आहेत 3 पॅरामीटर्स असतात. एक वाऱ्याची दिशा असते, दुसरं पावसाचं प्रमाण असतं आणि तिसरं आहे OLR. आपण काल वाऱ्याची दिशा आणि 14 स्टेशन्स आहे याच्याबद्दल माहिती पाहिली. आज जर पाहिलं तर OLR म्हणजे आउटगोईंग लॉंग वेव्ह ग्रेडेशन याची जी व्हॅल्यू आहे त्याचं जे मूल्य आहे ते 200 पेक्षा कमी असणं बंधनकारक आहे. ती कुठे अरबी समुद्र आणि केरळचा जो पश्चिम बाजू असेल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. सध्या स्थिती जर पाहिली, लेटेस्ट सॅटेलाइट इमेजला जर पाहिलं तर OLRची व्हॅल्यू केरळचा जो पश्चिम भाग असेल या ठिकाणी जवळपास 100 ते 150 पर्यंत पाहायला मिळते आणि केरळचा ॲडजॉइनिंग जो एरिया असेल त्या ठिकाणी 200 पेक्षा कमी व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणजे ऑफिशियली आज केरळमध्ये आगमन होण्याची दाट शक्यता आहे. IMD याबाबत अधिकृत घोषणाही करू शकतं. याचबरोबर 4 तारखेचा पावसाचा जर विचार जर केला तर 4 तारखेमध्येही महाराष्ट्राचा बहुतांश भाग असेल त्या ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे. याच्यामध्ये सिंधुदुर्गचा कोकणचा भाग असेल, कोल्हापूर, सांगली जिल्ह्याचाही समावेश आहे. याचबरोबर मराठवाड्याच्याही काही भागात आणि विदर्भामध्येही आज पावसाची दाट शक्यता आहे. मात्र काही प्रमाणापुरतंच मर्यादित क्षेत्रावरतीच हा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार. कारण की जो ट्रप रेषा तयार झाली ही ट्रप रेषा जर पाहिली दिल्लीपासून ते दक्षिण भागापर्यंत विखुरलेलं आहे आणि अरबी समुद्रात जे वारं आहे ते वारं उत्तरेला जातं. म्हणजे गुजरात मार्गे राजस्थानचा दक्षिण भाग असेल या ठिकाणी या ट्रप रेषेला मिळते. आणि तसेच दक्षिणचा विचार केला तर दक्षिणचा केरळचा उत्तर भागापासून जे कर्नाटकचा दक्षिण भागापासून जे अरबी समुद्र वार आहे ते वारं हे डायरेक्ट दक्षिण भारतामध्ये दाखल होतं आणि बंगालच्या उपसागरामधून जे वार आहे ते बांगलादेश असेल, याचबरोबर पश्चिम बंगालचा उत्तर भाग, नेपाळ या मार्गे या जो ट्रप रेषा आहे या ट्रप रेषेला जाऊन मिळत आहे. त्यामुळे या ट्रप रेषेचं भोवतालीच आपल्याला पाऊस पाहायला मिळतो. याचबरोबर उत्तर प्रदेशचा जो पूर्व भाग असेल आणि बिहार असेल, झारखंड असेल व पश्चिम बंगाल असेल या भागामध्ये येणाऱ्या काही दिवस तापमान जवळपास 45च्या वरती जाण्याची दाट शक्यता आहे. हीटवेव्ह नसेल मात्र तापमान त्या ठिकाणी जास्त पाहायला मिळणार आहे. पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता फार कमी आहे. जो पाऊस पाहायला मिळणार आहे तो संपूर्ण दिल्लीपासून ते दक्षिणपर्यंत या पट्ट्यामध्ये पाऊस पाहायला मिळतो. याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकणाचा दक्षिण भाग असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल. याचबरोबर आपण 5 तारखेचा पाहिला तर 5 तारखेला वाऱ्याची दिशा सिस्टम प्रणालीबद्दल जर पाहिलं तर जे सर्क्युलेशन आहे ते राजस्थानचा जो उत्तर भाग या ठिकाणी सर्क्युलेशन आहे. तसेच जी ट्रप रेषा आहे ती ट्रप रेषा थोडीशी पूर्वेला सरकलेली पाहायला मिळतं आणि बंगालच्या अरबी समुद्रावर जे वार आहे जे मान्सूनची वार आहे ते मान्सूनची वारं सरळ भारताच्या जी किनारपट्टीच्या भागामध्ये आतमध्ये येण्यास सुरुवात झालेली पाहायला मिळतं. याचबरोबर आज दिवसभरात पावसाचा खास करून जर विचार केला, आज सिंधुदुर्ग असेल, याचबरोबर रत्नागिरी दक्षिण भाग असेल, कोल्हापूरचा संपूर्ण दक्षिण भाग असेल, याचबरोबर सांगली जिल्ह्याचा पूर्व भाग असेल, जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, याचबरोबर तासगाव, मिरज, तसेच सोलापूरचा संपूर्ण जिल्हा, सांगोला, मंगळवेढा, अक्कलकोट, याचबरोबर मोहोळ, बार्शी, माळशिरस असेल, साताऱ्याचा ओढूर, दहिवडी, फलटण या भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळणार आहे. काही ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं. याचबरोबर धारावच्या संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये उमरगा, तुळजापूर, कळंब असेल, भूम असेल, पारंडा असेल, लातूर आणि नांदेडच्या बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. याचबरोबर बीडचा केज असेल, अंबेजोगाई असेल या ठिकाणीही हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता. तसेच परभणी असेल आणि हिंगोली असेल, याच्यामध्ये परभणीचा पाथरी, जिंतूर, हिंगोली हा जो पट्टा असेल या ठिकाणी पावसाची ऍक्टिव्हिटी काही प्रमाणामध्ये पाहायला मिळेल. तसेच विदर्भात जर पाहिलं विदर्भामध्येही पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता. याच्यामध्ये गडचिरोली असेल, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धाचा पूर्व भाग असेल, नागपूर संपूर्ण जिल्हा आणि भंडारा आणि गोंदिया हा जो पट्टा असेल या भागामध्येही आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे. काही प्रमाणामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. मात्र खान्देचा बहुतांश भाग असेल, याचबरोबर मुंबईचा बहुतांश भाग असेल या ठिकाणी वातावरण स्वच्छ राहू शकतं. काही प्रमाणामध्ये दुपारनंतर ढग त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात. याचबरोबर 5 तारखेचा आपण अंदाज जर पाहिला तर 5 तारखेलाही पावसामध्ये थोडीशी वाढ पाहायला मिळतात. ती म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा जो दक्षिण भाग असेल, याच्यामध्ये सांगली असेल, कोल्हापूर असेल, साताऱ्याचा घाटमधला भाग असेल आणि रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये. सर्वप्रथम कोकणाकडून पाहिलं तर रत्नागिरीचा दक्षिण संपूर्ण भाग असेल, याचबरोबर सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्हा, याच्यामध्ये देवगड, मालवण,
वेंगुर्ला, सावंतवाडी, कुडाळ, वैभववाडी या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच रत्नागिरीचा लांजा, देवरुख, चिपळूण, खेड, दापोली, मंडणगड व रत्नागिरी शहर असेल या ठिकाणीही पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर रायगडचं पाहिलं, रायगडमध्ये मात्र अजून पावसाची शक्यता फार कमी आहे. 2 दिवसानंतर रायगड, याचबरोबर मुंबई असेल, ठाणे असेल या ठिकाणीही पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र जर पाहिलं, कोल्हापूरचा संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये घाटमाथ्याच्या भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. राधानगरी असेल, गगनबावडा, पन्हाळा असेल, शाहूवाडी असेल, याचबरोबर सांगली जिल्ह्याचा पश्चिम भाग असेल, म्हणजे शिराळा तालुका असेल या ठिकाणीही पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसेच सांगली जिल्ह्याचा खानापूर असेल, आटपाडी असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. वाळवामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. तसेच तासगाव असेल, मिरज असेल, कवठेमहांकाळ असेल या ठिकाणीही पावसाची ॲक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच जत असेल, कवठेमहांकाळचा काही भाग असेल या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं. सातारा जिल्ह्यात जर पाहिलं, साताऱ्याचा माडा असेल, मेढा असेल, वाई असेल, शिरवळ असेल, महाबळेश्वर असेल, कराड असेल, पाटण असेल, हा संपूर्ण पश्चिम भाग असेल या ठिकाणीही पावसाच्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळू शकतात. दहिवडी, वडूज, फलटण या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर पुण्याचं पाहिलं, पुण्याचं दौंड, बारामती, इंदापूर, त्याचबरोबर पुण्याचा जो भोरचा भाग असेल, पश्चिम भाग असेल या ठिकाणीही ढगाळ वातावरण व तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. सोलापूरचं पाहिलं, सोलापूरचा करमाळ्याचा काय भाग असेल, यासोबत अक्कलकोटचा काय भाग असेल, पंढरपूरचा काय भाग असेल, या अधूनमधून ढगांचं वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं. याचबरोबर धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी दक्षिण भाग, हिंगोली दक्षिण भाग आणि संपूर्ण बीड हा जो पट्टा जर पाहिला, या भागामध्येही आपल्याला पावसाच्या ॲक्टिव्हिटीमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. तसेच जालनाचा दक्षिण भाग आणि छत्रपती दक्षिण भाग, पैठण, अंबड, याचबरोबर अहिल्यानगरचा पाथर्डी असेल, शेगाव, नेवासा, नगर या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं. तसेच जळगाव असेल, याचबरोबर जळगावचा दक्षिण भाग पारोळा, बडगाव, जामनेर या भागामध्ये काही प्रमाणामध्ये ढगांची व्याप्ती वाढू शकतं. काही प्रमाणामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. मुसळधार वगैरे असा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार नाही. याचबरोबर विदर्भाचं जर पाहिलं, विदर्भाचा अकोल्याचा मूर्तिजापूर, बार्शी, टाकळी, अमरावतीचा भातुकली, नांदगाव, खंडेश्वर, चिखलदरा असेल, वर्धाचा उत्तरेचा भाग, आर्वी, सेलू, कारंजा, नागपूरचा हिंगणा, नागपूर या भागामध्येही काही प्रमाणामध्ये पावसाची ॲक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. इतरत्र मात्र वातावरण स्वच्छ राहू शकतं. काही अंशी फक्त ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. याचबरोबर गडचिरोलीचा दक्षिण भाग असेल, चंद्रपूरचा गोडपिंपरी, मूल आणि भंडारा गोंदियाचा उत्तरचा भाग असेल या भागामध्येही ढगाळ वातावरण पाहायला मिळेल व काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. मात्र वाऱ्याचे स्पीड जो असेल काही ठिकाणी 30 ते 40 किलोमीटर प्रति तास एवढं पाहायला मिळणार आहे. याचबरोबर 6 तारखेचा अंदाज जर आपण पाहिला तर 6 तारखेलाही राज्याचं विदर्भामध्ये पाऊस पाहायला मिळतो. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जो घाटमाथ्याचा भाग असेल त्या ठिकाणी पाऊस आपल्याला काहीसा जास्त पाहायला मिळतं. सर्वप्रथम विदर्भाकडून जर आपण पाहिलं, विदर्भाचा यवतमाळचा संपूर्ण जिल्हा असेल, पुसद, महागाव, दिग्रज, कळंब, माळेगाव, वणी, याचबरोबर चंद्रपूरचा पश्चिम भाग असेल, राजुरा, गोडपिंपरी, याचबरोबर भद्रावती, वरोरा, वर्धा संपूर्ण जिल्हा, नागपूर बहुतांश संपूर्ण जिल्हा असेल, भंडारा गोंदियाचा बहुतांश भाग असेल आणि अमरावतीचा भाग असेल या भागामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे. आजूबाजूचा जो एरिया असेल, ज्या ठिकाणी पाऊस आहे त्याच्या आजूबाजूचं काय परिसर 20 ते 25 किलोमीटरचा परिसर असेल त्या भागामध्ये मात्र फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं आणि जर पाऊस पडला तो फक्त रस्ता ओला होईल एवढा पद्धतीचाच पाऊस पाहायला मिळू शकतो. तसेच अकोला, अमरावती, बुलढाणा या भागामध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक या भागामध्येही पावसाची शक्यता फार कमी आहे. मराठवाड्याचं जर पाहिलं, मराठ्याचा नांदेडचा उत्तरेचा भाग असेल, किनवट, भोकर, बिलोली, हदगाव, याचबरोबर हिंगोलीचा उत्तरेचा भाग, कळमुद्री, हिंगोली या भागामध्येही पावसाची शक्यता आहे. लातूरचा औसा, तुळजापूर, उमरगा असेल, उस्मानाबाद असेल, कळंब असेल या भागामध्येही आपल्याला पाऊस पाहायला मिळणार. धाराशिवचा मात्र पूर्वेचा भाग, पश्चिम भाग असेल, भूम असेल, पारंड असेल या ठिकाणी शक्यतो करून वातावरण स्वच्छ राहील. तसेच बीडच्याही भागामध्ये वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. जालनाचा आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये अधूनमधून काही प्रमाणामध्ये ढगांची दाटी वाढण्याची शक्यता, म्हणजे पावसाची शक्यता फार कमी आहे. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात जर पाहिला, अहिल्यानगरचा पारनेर, श्रीनगर असेल, याचबरोबर नेवास असेल, श्रीगोंदा असेल या ठिकाणी ढगांची व्याप्ती वाढू शकतं. मात्र पाऊस हा अत्यल्प कमी राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर पुण्याचं पाहिलं, पुण्याचा जो दक्षिण भाग असेल, भोर असेल, त्याचबरोबर पौड असेल या ठिकाणी मात्र हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. लोणावळा असेल, खंडाळा असेल, वडगाव असेल, राजगुरू असेल या ठिकाणीही हलक्या पावसाची शक्यता. पुणे शहरामध्ये शक्यता आहे की ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं. सातारा जिल्ह्यात पाहिलं, वाई, महाबळेश्वर असेल, मेढा असेल या ठिकाणी एक दुसऱ्या स्वरूपात जोरदार पावसाचे ॲक्टिव्हिटी पाहायला मिळू शकतं. याही ठिकाणी लाईटिंग थंडरस्टॉर्मच्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळतील. तसेच कराड, पाटण, त्याचबरोबर दहिवडी असेल, वडूज असेल, फलटण असेल या ठिकाणी हे ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. सांगली जिल्ह्याचा विचार केला, सांगली जिल्ह्याचा खानापूर, आटपाडी, विटा, त्याचबरोबर तासगाव, वाळवा, इस्लामपूर, शिराळा व पलूस असेल या ठिकाणी पाऊस पाहायला
मिळू शकतो. मात्र जत कवठेमहांकाळ या ठिकाणी पावसाची शक्यता फार कमी आहे. सोलापूर जिल्ह्याचा माळशिरस, मोहोळ, बार्शी, सोलापूर, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर या भागामध्येही स्वच्छ वातावरण राहू शकतं. मात्र काही भाग असे असतील त्या ठिकाणी ढगे दाटलेले पाहायला मिळू शकतात. त्याचबरोबर कोल्हापूरचा संपूर्ण भाग असेल, जो पश्चिम बाजू असेल म्हणजे घाटमाथ्याचा भाग असेल, याच्यामध्ये गडिंग्लज असेल, याचबरोबर भुदरगड असेल, तसेच चंदगड असेल, शाहूवाडी असेल, या भागामध्ये पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर शिरोळ, हातकणंगले ढगाळ वातावरण, तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. कोकणाचं जर पाहिलं, कोकणाचा सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, या ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. संपूर्ण जिल्ह्याचा अंदाज जर पाहिला, जिल्ह्याचा दक्षिण भाग असेल त्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल. रायगडचा जर विचार केला, रायगडचा रोहा असेल, माणगाव असेल, या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. पेनमध्येही ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. याचबरोबर खांदेचं पाहिलं, खांदे, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या ठिकाणी मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे. तर हे होतं येणाऱ्या 3 दिवसाचं राज्याचं हवामान अपडेट. या हवामान अंदाजामध्ये काही अंशी बदलही होण्याची दाट शक्यता. तर जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा. धन्यवाद.